तुम्हाला चटपटीत काहीतरी खायचं आहे आणि झटपटसुद्धा होणारं आणि मुलांना मधला वेळ तुम्ही देऊ शकता. जेव्हा मुलांना भूक लागली आणि करायलाही वेळ नसेल, तेव्हा तुम्ही झटपट अशी पोंगेची ही भेळ मुलांना तयार करून देऊ शकता. तुम्ही विकतचे पोंगे आणू शकता किंवा घरीसुद्धा तळू शकता. खूप झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे असे तळलेले पोंगे, मिक्स तळलेले आहेत. मी घरीच तळून घेतलेले असे पोंगे मिळतात बाजारामध्ये, ते सुद्धा तुम्ही आणू शकता. आणि तळण्याचे सुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही घरी तळू शकता. आता हे घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून. आता आपण हे कुस्करून घेऊया. खूप बारीक नाही करायची आपल्याला, थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे, म्हणजे खाताना एकदम छान लागतात मंडळी. आता आपले हे सर्व पोंगे अशा पद्धतीने बारीक करून झालेले आहेत आणि आता आपण बाकीचं साहित्य यामध्ये टाकून देऊया. आता कापलेला टोमॅटो आहे बारीक कापून घेतलेला, तो टाकून दिलेला आहे आणि बारीक कापलेला कांदासुद्धा टाकायचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर, थोडंसं लिंबू पिळूया. चटपटीत भेळ बनवतो आपण, त्यामध्ये वेगवेगळं साहित्य टाकायचं आहे, खूप छान चव येते. त्यामुळे थोडीशी हिरवी चटणीसुद्धा टाकायची. याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे आणि चिंचेची चटणीसुद्धा टाकायची आहे 1 चम्मचभर. याचीसुद्धा रेसिपी आहे. दोन्ही चटण्याच्या रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहे. थोडासा चाट मसाला टाकायचा आणि थोडंसं काळं मीठसुद्धा टाकायचं. पोंग्यामध्ये मीठ असतं त्यामुळे थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला आणि थोडीशी बारीक शेव टाकून आपण छान असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला हाताने मिक्स करायचं नसेल तर तुम्ही चमचाने सुद्धा हे मिक्स करू शकता, पण हाताची चव यामध्ये उतरते त्यामुळे मी चमचाने नाही हाताने मिक्स केलेलं आहे. आता लगेच आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. खूप चविष्ट अशी चटपटीत पोंगेची भेळ आपली तयार झालेली आहे मंडळी. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही पोंगेची भेळ तयार करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. वरतून थोडीशी मी सेव टाकलेली आहे, अजून थोडीशी वरतून कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि हवे असेल तर तुम्ही यावरतून चटण्यासुद्धा टाकू शकता. मी थोडीशी चिंचेची चटणी टाकलेली आहे वरतून. मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.